पुण्यातल्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केलाय। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। परिवहन घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। दरम्यान वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईकांवर हे आरोप केल्यानं आता सत्ताधाऱ्यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणाचं वर्तुळ पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे। सुरुवात झाली होती भाजप नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनी। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारांवरून धंगेकरांनी मोहोळ यांच्यावरती तोफ डागली। व्यवहारातील गोखले बिल्डरचा केवळ चेहरा असला तरी त्यामागे मोहोळच आहे अशी टीका त्यांनी केली। अखेर हा व्यवहार रद्द झाला। दुसरीकडे पार्थ पवारांच्या कंपनीने केलेल्या व्यवहारामुळे अजित पवार अडचणीत आले, तर आता काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मीरा भाईंदरमध्ये शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटल्याचा आरोप केलाय। त्यामुळे भाजपच्या नेत्यांवरती आरोप झालेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप झालेत आणि शिवसेनेच्या नेत्यांवर देखील जमीन घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत।